हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 5th लेसन कोऑर्डिनेट जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 5.1 मधील क्वेश्चन नंबर 2 मधील एक्झाम्पल 2 पाहणार आहोत। पहा काय दिलेलं आहे आपल्याला 3 पॉईंट्स दिलेले आहेत। पॉईंट एल, पॉईंट एम, पॉईंट एन आणि त्यांचे कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत आणि हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत का हे आपल्याला फाइंड करायचं आहे। वेदर द पॉईंट्स आर कोलिनियर। आता आपण ज्याप्रमाणे फर्स्ट एक्झाम्पल सोडवलं त्याचप्रमाणे हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे। प्रथम काय करू, आपण डिस्टन्स एल एम काढून घेऊ, त्यानंतर डिस्टन्स एम एन काढून घेऊ, त्यानंतर डिस्टन्स एल एन काढून घेऊ आणि दोन स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन करू आणि ती जर ग्रेटर डिस्टन्स एवढी आपल्याला मिळाली, मोठ्या डिस्टन्स एवढी मिळाली, तर हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असणार आहेत। पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल। प्रथम आपण डिस्टन्स एल एम काढून घेऊ। बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स एल एम इज इक्वल्स टू, आता कोणते पॉईंट्स घेणार आपण, एल आणि एम। मग आपण पॉईंट एलचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि पॉईंट एमचे कोऑर्डिनेट x2 y2 कन्सिडर करू। फॉर्म्युला लिहून घेऊ आपण। काय आपला डिस्टन्स फॉर्म्युला, x2 मायनस x1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट x2 काय आहे 1 मायनस x1 किती आहे -2 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण, ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे पहा -3 मायनस y1 किती आहे पहा 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट, आता इथे मायनस मायनस काय होईल, प्लस होईल, म्हणजेच 1 + 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस -3 किती होईल -6 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 1 + 2 किती येईल 3 चा स्क्वेअर प्लस -6 चा स्क्वेअर काय 36 इज इक्वल्स टू अंडर रूट 3 चा स्क्वेअर काय 9 प्लस 36 इज इक्वल्स टू अंडर रूट 36 + 9 किती येईल 45। हेच आपण कसं लिहू शकतो पहा, अंडर रूट 9 × 5 9 5 = 45 इज इक्वल्स टू अंडर रूट 9 चा स्क्वेअर रूट काय येईल 3 अंडर रूट 5, म्हणजेच आपल्याला डिस्टन्स एल एम किती मिळालं 3√5 युनिट्स। याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1। आता आपण डिस्टन्स एम एन काढून घेऊ। आता डिस्टन्स एम एन काढून घेताना एमचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि एनचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू। आता आपण डिस्टन्स एम एन काढून घेऊ। डिस्टन्स एम एन इज इक्वल्स टू अंडर रूट, पहा x2 मायनस x1, x2 किती आहे 5 मायनस x1 किती आहे 1 5 - 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 किती आहे 4 मायनस y1 किती आहे -3 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 5 - 1 किती येईल 4 चा स्क्वेअर प्लस, आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस होईल 4 + 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 4 चा स्क्वेअर किती येईल 16 प्लस 4 + 3 7 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 16 प्लस 7 चा स्क्वेअर काय येईल 7 7 = 49 येईल इज इक्वल्स टू अंडर रूट 16 + 49 किती येईल पहा 9 + 6 15 5 कॅरी ओव्हर 1 4 + 1 5 5 + 1 6 65। याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2। आपण डिस्टन्स एल एन काढून घेऊ। आता डिस्टन्स एल एन काढताना आपण एलचे कोऑर्डिनेट्स x1 y1 कन्सिडर करू आणि एनचे कोऑर्डिनेट्स x2 y2 कन्सिडर करू। डिस्टन्स एल एन इज इक्वल्स टू अंडर रूट x2 मायनस x1, आता x2 किती आहे पहा 5 आणि x1 किती आहे -2, x2 आहे 5 मायनस x1 किती आहे -2
-2 आपण ब्रॅकेटमध्ये लिहू. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस y2 मायनस y1. आता y2 किती आहे पहा 4. y2 किती आहे 4 आणि y1 किती आहे 3. y2 आहे 4 मायनस y1 किती आहे 3. 4 मायनस 3 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट. आता इथे मायनस मायनस काय होईल प्लस 5 प्लस 2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू अंडर रूट 5 प्लस 2 7 7चा स्क्वेअर प्लस 1चा स्क्वेअर किती येईल 1 इज इक्वल्स टू अंडर रूट 7चा स्क्वेअर काय येईल 49 प्लस 1 इज इक्वल्स टू अंडर रूट 49 प्लस 1 50. आता हेच आपण कसं लिहू शकतो पहा इज इक्वल्स टू अंडर रूट 25 2 जार 50 इज इक्वल्स टू अंडर रूट. आता 25चा स्क्वेअर रूट काय येईल 5 आणि अंडर रूट काय येईल 2 5 रूट 2 युनिट्स. हे काय मिळालं आपल्याला डिस्टन्स ln. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3. हे काय मिळालं आपल्याला डिस्टन्स mn. आता या 3 इक्वेशन्समध्ये जी 2 स्मॉलर डिस्टन्स आहे त्याचे आपण ॲडिशन करू. आता इथे किती आहे पहा रूट 65. त्यानंतर इक्वेशन 1 काय 3 रूट 5 आणि इक्वेशन 3 काय आहे 5 रूट 2. म्हणजेच आपण इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ही जी 2 स्मॉलर डिस्टन्स आहे यांची ॲडिशन करू आणि ही जे ग्रेटर डिस्टन्स आहे याच्या एवढी येते का पाहू. इक्वेशन 2 रूट 65 एवढी येते का पाहू. जर आली तर काय पॉईंट्स कोलिनियर आहेत नाहीतर पॉईंट्स कोलिनियर नाहीत. पहा आपण येथे सॉल्व करू. डिस्टन्स lm प्लस डिस्टन्स ln या दोन्हींची ॲडिशन करू इज इक्वल्स टू डिस्टन्स lm किती आहे 3 रूट 5 प्लस डिस्टन्स ln किती आहे 5 रूट 2. आता या दोन्हींची ॲडिशन केली आपण. येथे किती आहे रूट 5 येथे किती आहे रूट 2 आहे म्हणजे या दोन्हींची ॲडिशन आपल्याला करता येणार नाही. म्हणजेच या दोन्हींची ॲडिशन रूट 65 येणार नाही. इज नॉट इक्वल्स टू रूट 65. आता 2 स्मॉलर डिस्टन्सची ॲडिशन ही या ग्रेटर डिस्टन्स एवढी आलेली नाही. देअरफॉर पॉईंट्स आन्सर काय येईल पहा आपलं पॉईंट्स L M अँड N आर नॉट कोलिनियर. म्हणजेच हे तिन्ही पॉईंट्स कोलिनियर नाहीत. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पहा पुन्हा एकदा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.